नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर आता इथे वाजताय सकाळचे 10 आणि छान ऊन पडलंय. हे ऑफिसला गेलेत, क्रिशा, आदर्श दोघेही स्कूलला गेलेत आणि आज मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करूया की भारतातून मी काय-काय वस्तू आणल्या ते आणि ज्या काही वस्तू आणल्या त्या काल आम्ही अर्धा दिवस आमचा गार्डनिंगमध्ये गेला सॅटर्डे, संडे आणि दुपारचा जो काही वेळ होता त्यामध्ये मग मी क्लॉथ्स सॉर्ट आउट केले. तरी क्लॉथ्सची जी बॅग आहे, खूप सगळे क्लॉथ्स आहेत ते अजून करायचे बाकी आहे. पण ते वरचं हळू होत राहील पण खालच्या रूम आधी मला क्लीन करून घ्यायच्या होत्या आणि जे काही डेकोरेशनचं सामान आणलं ते आम्ही काल अर्धा दिवस तेच लावत होतो मी आणि हे मिळून. तर ते सगळं लावणं झालंय. तर ते कसं दिसतंय आणि काय-काय वस्तू आम्ही भारतातनं आणल्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि सॅटर्डे, संडे जे काही गार्डनिंग केलं तर आता गार्डन कसं दिसतंय ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर आता आधी भारतातून मी काय-काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. तर एक मोठी बॅग जी होती ती मी अनपॅक केली आणि त्यामध्ये सगळं गिफ्टचं सामान, त्यानंतर जे काही मी खाण्याचं आणलं होतं ते सगळं मी इथे काढून ठेवलंय प्लॅटफॉर्मवर. आता डब्बे वगैरे मला स्वच्छ धुवून ते सगळं भरून घ्यायचे. तर मी काय काय आणलं ते दाखवते. तर इथे आहे, सगळ्यात मोठं आहे हे म्हणजे दळलेलं आपलं बेसनाचं पीठ. कारण इथे मी जे घेते म्हणजे जे आपण रेडीमेड घेतो त्याचे भजे वगैरे चांगले होत नाही. तर त्यासाठी मी हे आणलं आणि आता दिवाळी येते तर मी घरीच फराळाचं इथे करत असते, म्हणजे करावंच लागते इथे. तर त्याच्यासाठी मी हे पीठ आणलंय. तर हे जवळपास 3.5-4 किलो आहे. तर हे एक सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात हेवी हेच होतं सामानात. आणि त्यानंतर हे आहे ढोकळ्याचं पीठ. तर ढोकळ्याचं पीठ मी अर्धं कमी केलं कारण बॅगमध्ये जास्त वजन झालं होतं. आम्हाला 25 किलोचं लावू होतं. तर हे 4 किलो आईने दळून आणलं होतं पण मी त्याच्यातलं अर्धाच म्हणजे 2 किलोच आणलं आहे. त्याच्यामध्ये आहे तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि थोडी मुगाची डाळ. तर हे दळून आणलं आहे. तर याचे ढोकळे खूप छान होतात म्हणून मग हे दळून आणले. ह्यावेळेस इन्स्टंट असे काही पॅकेट्स मी आणले नाही. आणि हे थोडेसे असेच तांदूळ आणलेत मी रेशनचे, करण्याचे इडल्या डोसे छान होतात. तर हे थोडेफार मी सासरून आणलेत. काही सामान सासरून आणलंय, काही माहेरून घेतलंय आईकडनं. हे सासरून आणलंय मी कणण्याचं पीठ. तर हे कणण्याचे जे धपाटे आहेत हे आम्हाला खूप जास्त आवडतात आम्हाला दोघांना. तर मागे पण मी मागच्या वर्षी पण आणलं होतं तर लवकर संपलं होतं. तर ह्या वर्षी थोडं जास्त मी म्हटलं सासूबाईंना द्या. तर हे कणण्याचं पीठ आणलंय. तर हे ठेच्यासोबत खूप छान लागतात कणण्याच्या भाकरी किंवा कणण्याचे धपाटे. तर हे मी विचार करते आज उद्या करू म्हणून. तर हे आहे. आणि थोडे ह्यावेळेस चिप्स पण मला खूप आणायचे होते पण चिप्स जे आहे खूप हलके असतात पण त्याला व्हॉल्यूम खूप लागतो कारण ते खूप जपून आणावे लागतात. तर ह्यावेळेस खूप कमी आईने तर केले नाही पण सासरी केले होते. तर हे सासरून मी काही चिप्स पण आणलेत पोटॅटोचे आणि घरी ऑलरेडी काही होते त्यामुळे मग मी तेवढेच आणले. आणि हा पोळपाट आणला कारण माझा लाकडी पोळपाट आहे आणि त्याला काही ऑप्शन नव्हतं कारण त्यावर थोडेसे स्क्रॅचेस गेलेत. तर मग मी विचार केला की इथे पोळपाट मिळणार नाही तर मग हा पोळपाट एक्स्ट्रा ऑप्शन म्हणून घेऊन आली. तर हा एक पोळपाट घेतला आहे. त्यानंतर इथे हे काही सामान आईने मी जाण्याच्या आधीच घेऊन ठेवलं होतं. तर चिली पावडर ह्यावेळेस असं झालं की सासरी आणि आईकडे पण सासूबाईंनी आणि आईने दोघींनी पण अशी काही घरी दळून ठेवली नव्हती. ते पण रेडीमेडच वापरतायत. तर आई म्हटली की ती हे वापरते तरी खूप छान आहे, कलर पण छान येतो आणि थोडंसंच घालावी लागते, खूप तिखट पण आहे. तर हे मला वाटतं 1 किलोचं एक पॅकेट आहे. तर हे 2 पॅकेट आईने ऑलरेडी घेऊन ठेवले. ते 500 ग्रॅमचं आहे, अर्धा किलोचं. तर हे 1 किलो चटणी आहे. त्यानंतर हे काही मसाल्याचे पदार्थ पण आईने ऑलरेडी घेऊन ठेवले होते माझ्यासाठी. जसं हे दगडफूल आहे, त्यानंतर दालचिनी. हे मी मसाल्याच्या भाज्या किंवा मसाला खिचडी करते तर त्यावेळेस हे लागतं. हे स्टारफूल, लवंग, मिरे वगैरे असं सगळं, विलायची, हे सगळं आईने ऑलरेडी घेऊन ठेवलं होतं. तर मी एका ह्याच्यातच टाकलं. आणि मोहरी पण आईने घेऊन ठेवली होती. इथे मिळते पण ती म्हटली की घेऊन ठेवली तर घेऊन जा. आणि मसाल्यामध्ये हे दीपकचा गरम मसाला, त्यानंतर पावभाजीचे किचन किंग मसाला पण खूपदा मी वापरते भाज्यांमध्ये. तर ह्यावेळेस मी बादशहाचा आणला. आणि हे मी डीमार्टमध्ये जेव्हा गेले तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं 1 वर 1 फ्री आहे. त्यानंतर पावभाजी पण बऱ्याच वेळ करते, पनीरची भाजी करते तर पनीरचा मसाला आणि पावभाजी मसाला मी ऑलरेडी वापरला कारण केली होती मी पावभाजी आत्ता 1-2 दिवस आधी. आणि हे डीमार्टमधनं आणलं आहे असं. तर हे माझं बनवायचं राहिलं आहे, कुठे ठेवायचं, याच्यामध्ये काय ठेवायचं ते विचार करणं सुरू आहे. तर हे असं शेल्फ आहेत तर ह्या बनवाव्या लागतील आणि मग त्यामध्ये
बघते मी कुठे ठेवायचं पहिले तर, आणि त्यामध्ये मग काय काय ठेवायचं ते पण बघावं लागेल. त्यानंतर हे लांबसाठी आहे, चॉकलेटसारखा फ्लेवर येतो, तर हे माझं खूप फेवरेट आहे. हे मी आईला नेहमीच घेऊन ठेवायला लावते आणि हे एकाच दुकानात तिथे घराजवळच्या मिळतं. तर हे लांबसाठी आहे. हे आपल्या चहा पावडरसोबत थोडंसं अर्धा स्पून जरी टाकलं, टीस्पून, तर खूप छान फ्लेवर येतो चहाला. तर मला खूप आवडतं हे. तर हे 2 आणलेत पॅकेट. तर ह्यावेळेस तसं पाहिलं तर सामान खूप कमी आणलं आहे. नाही तर मी दरवर्षी पोहे, मटकी, साबुदाणा असं बरंच काही आणत असते. ह्यावेळेस खूप कमी केलं ते, कारण इथे भेटतं. एक्सपेन्सिव्ह आहे पण ठीक आहे, कारण मग ह्या सामानासाठी हेवी झालं किंवा जास्त वेट झालं की एक्स्ट्रा तसे पे करावे लागतात एअरपोर्टवर. तर ठीक आहे, इतकं हेवी आणल्यापेक्षा इथे घेतलेलं परवडतं. आणि हे आहे आपलं इमली, चिंच. तर हे आंबट गोड वरण करण्यासाठी वगैरे वापरता येते. मला आवडतं आंबट गोड वरण, तर त्याच्यासाठी चिंच पण आणली. तर जे जे सामान आठवलं, जे इथे बिलकुलही मिळत नाही, तेच ह्यावर्षी मी आणलंय. आणि हे पॉपकॉर्न्सचे पॅकेट्स आणले. तर आधी तिने घरी याचं पॉपकॉर्न केले होते कुकरमध्ये, एकदम मस्त झाले होते. म्हणून मग मी म्हटलं घेऊन जाते, मी पण करून बघेल. आणि आदर्श कृषाला पण खूप आवडले होते. आणि हे आमसूल पण आईने घेऊन ठेवलं होतं माझ्यासाठी. तर हे पण आहे आंबट गोड बनवण्यासाठी, ते पण वापरता येतं. आणि याच्यात जिरं आहे. तर हे असे सेल्फ लॉकिंगचे पॅकेट्स होते. आणि हे मुखवास मी आणलाय. तर हे मुखवासचं पॅकेट आणलंय. त्यानंतर त्यामध्ये जिरं आहे. आणि हे सगळे आदर्शला आवडणारे नॉरचे हॉट अँड सॉरचे पॅकेट्स, हेच बरेच आणले मी. 9-10 पॅकेट्स आणलेत हे हॉट अँड सॉरचे सूप पॅकेट. तर हे त्याला खूप आवडतं सूप. तर हे ग्रॉसरीमध्ये मी एवढंच आणलं आहे. आणि हे पापड आईने दिले होते तांदळाचे. तर हे पण मी फ्राय करून बघितले, खूप छान आहेत. तर हे आणलेत. आणि सासरून हळद त्यांनी दळून दिली आहे. तर ह्या याच्यामध्ये आहे, मी अजून ओपन केलं नाही. तर हळद त्यांनी दिली आहे. आणि मग बाकी इतर मुलांना आवडतं म्हणून पोंगा पंडित वगैरे असे 2 पॅकेट आणलेत. एक ऑलरेडी मी ओपन केले, अजून एक पॅकेट आहे. तर इथे असे मिळत नाहीत एवढे मोठ्या साईजचे. त्यानंतर भांड्यांमध्ये एक परात सासरहून आणली मी. तर माझी खूप मोठी आहे, आम्हाला चौघांना एवढी मोठी लागत नाही. तर ही नवीनच त्यांच्याकडे होती एक्स्ट्रा, तर ही परात आणली आहे. आणि कढई त्यांच्याकडनं आणली आहे. तर मी ऑलरेडी वापरायला काढली ती कढई. त्यानंतर अशी हे चाळणी पण मी घेतली आहे. गाडीवर आली होती एक गाडी आईकडे, तर गाडीवरून ही चाळणी घेतली आहे. तर त्याचा पण एक व्हिडिओ केला आहे मी. कार्टवर अशी शॉपिंग करताना मजा येते. तर त्यामध्ये छोटे छोटे इयरिंग्स होते, ते क्रिशासाठी घेतले. आणि ही अशी चाळणी घेतली, कोंब होते, तर एक कंगवा वगैरे घेतला. तर हे सगळं सामान आहे ग्रॉसरीचं. आणि डेकोरेशनमध्ये मी काय सामान आणलं आहे ते पण दाखवते. ते ऑलरेडी आमचं लावणं झालं आहे. तर ते कोणत्या हेतूने मी आणलं होतं, कुठे ठेवण्यासाठी आणलं होतं, ते पण तुम्हाला दाखवते. तर तोरणं वगैरे खूप खूप सगळे आणले होते, तर ते दाखवते. एंट्रन्सपासून सुरुवात करते. हे जे हँगिंग आहेत, हे यांनी अकोल्याला हे थांबलेले होते, तेव्हा यांना खूप आवडल्या होत्या. तर ह्या दोन्ही साईडने आम्ही अशा दाराला लावून घेतल्या आहेत. आणि खूप सुंदर दिसत आहेत त्या. ते फुलांचे कलर खूप छान आहे, येलो, पिंक आणि व्हाईट, रेड आणि ग्रीन पण आहे मध्ये मध्ये. आणि मध्ये असं कमळाचं फूल आहे. तर ह्या दोन्ही साईडने अशा लावून घेतल्या आहेत. आणि हे लास्ट इयर मी आणलं होतं शेगाववरून, हे असं हँगिंग. तर आम्ही असं डेकोरेशनचं सामान भारतातलं खूप छान असतं, तर नेहमी आणत राहतो. आणि हे अहमदाबादला आम्ही घेतलं. तर अशाच माळी मी क्रिशाच्या टीचरसाठी पण घेतल्या, तसेच हँगिंग, ज्यामध्ये असे बर्ड्स आहेत. आणि हे खूप सुंदर वाटतात अशा. आणि हे ऑलरेडी माझं होतं, लास्ट इयर मी आणलं होतं भारतातून. यावर्षी आम्ही हे आणलं अहमदाबादवरून. आणि झी महासेलमधनं मी जे काही घेतलं होतं ते स्टॅच्यू, जर तुम्हाला आठवत असतील, जर व्हिडिओ बघितला असेल, तर हे आहेत ते. तर हे माझ्याकडे असं शेल्फ होतं. तर यामध्ये आम्हाला असं सामान घ्यायचं होतं की छान दिसेल. तर हे स्टॅच्यू आम्ही ह्या शेल्फमध्ये ठेवले आहे. आणि विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती मी इथे ठेवली आहे. तर खूप छान दिसते. आणि हा दुसरा जो स्टॅच्यू आहे तो इथे आहे. ही पण मी DIYमधनं घेतली. ही इथे ठेवली आहे. आणि हे ऑलरेडी इथे होतंच. आणि खाली डब्बू आहे. तर हे आम्ही काल असं छान डेकोरेट केलं सगळं, हा एक कॉर्नर पूर्ण.
आणि हे आर्टिफिशियल ग्रास टाकलं आहे खाली. आणि गिटार वगैरे आदर्श वाजवतो, तर होतीच गिटार तिथे ठेवली आहे. तर हा एक कॉर्नर पूर्ण काल आम्ही तोच डेकोरेट करत होतो अर्धा दिवस. आणि हा एक फ्लॉवर पॉट यांनी अकोल्यालाच घेतला होता. तर हा असं वुडनचं हे आहे स्टँड, तर त्यावर हा इथे असं कॉर्नरमध्ये ठेवला आहे. तर आता सध्या तरी ही अरेंजमेंट केली आहे. तर अजून आम्ही चेंज करू, बघू. पण आता सध्या तरी एंटर केल्यावर हे खूप छान दिसतं. तर त्यामध्ये लाईट वगैरे लावायचं आहे, तर ते बघू कसं लावता येईल त्यामध्ये लाईट. तर त्या कपाटात जर लाईट लावला तर ते पूर्ण स्टॅच्यू खूप सुंदर दिसतील. त्यानंतर हे DIYमधनं मी असं घेतलं होतं, तर हे इथे लावलं आहे किचनमध्ये. इथे जी वेल होती ती काढून टाकली, तर ते खूप छान दिसते. त्यामध्ये फ्लॉवर्स म्हणजे बऱ्याच उपयोगाचं आहे ते. इवन बाथरूममध्ये पण यूज करता येतं. आणि हे आपले बाप्पा. आणि इथे हे पण हँगिंग जे आहे हे यांनी अकोल्यालाच घेतले, तर हे इथे लावलेत दोन्ही साईडला. आणि हे मी DMartमध्ये घेतलं होतं. आणि असंच मी अजून एक जे फॅमिली फ्रेंड आहे ब्रिटिश, त्यांच्यासाठी पण घेतलं आहे. तर हे खूप सुंदर दिसतं, कॅमलचं वुडन आहे ते. आणि झी महासेलमध्ये मी त्या स्टॅच्यूसोबत हे घेतलं होतं विंड चाईम, तर ते इथे लावण्याच्या हेतूने आम्ही घेतलं होतं. कारण इथे समर हाऊसच्या बाहेर असं लावलं तर खूप सुंदर दिसतं ते. आणि जेव्हा हवा येते तर इतका छान त्याचा साऊंड येतो, खूप सुंदर आवाज येतो त्याचा. आणि इथे कसं कंटिन्यू हवा सुरूच राहते, त्यामुळे ते सतत असं वाजत राहतं आणि छान वाटतं त्या आवाजाने एकदम. आणि गार्डन हे असं झालं आहे आता. तर फरक दिसत असेल. मी मागच्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की किती ग्रास वाढलं आहे. ह्या साईडचं पण बरंच आम्ही क्लीन केलं. तर मोस्ट ऑफ तर यांनीच केलं, कारण मला घरात पण कामं होती, तर थोडीफार हेल्प केली. आणि टोमॅटो प्लांट पण मी दाखवलं काल. आणि स्ट्रॉबेरीचा सीझन गेला आहे, पण रास्बेरीज ज्या आहेत त्या अजून पण आहेत प्लांटला. आणि काल यांनी तोडल्या होत्या, आम्ही खाल्ल्या, तर छान आहे टेस्ट. रास्बेरीज लागल्या आहेत ह्या सगळ्या रास्बेरी आहेत इथे. तर असं सगळं सामान मी आणलं आहे भारतातून. आणि हो, अजून एक तोरण आणलं आहे, तर ते मी विचार केला की जेव्हा दिवाळी येईल तेव्हा लावूया, कारण सगळं आम्ही ऑलमोस्ट सगळंच लावलं. तर हे एक तोरण आहे, हे पण मी अहमदाबादला घेतलं. हे एकदम वेळेवर सगळी शॉपिंग केली आहे ही. तर हे खूप सुंदर आहे, तर मी विचार करते ही दिवाळीला लावू. तर हे एक आहे. आणि कपड्यांमध्ये ट्रॅडिशनल इथनिक वेअर जे असतात आपले, ते यांच्यासाठी कुर्ते, आदर्शसाठी कुर्ते, आम्हाला साडी, हे सलवार कुर्ती, त्यानंतर घागरा, चनिया चोली, क्रिशाला, हे सगळं भारतातून घेतले. तर ते तुम्ही बघितलं आहे. आणि आता नवरात्रीत आम्ही घालू तेव्हा बघायला भेटेल. तर हे असं सगळं आणलं आहे ह्यावेळेस भारतातून. सासूबाईंनी लोणचं दिलं आहे, त्यानंतर आईने तूप बनवलं होतं घरी आणि मला खूप आवडतं आईच्या हातचं तूप, तर आईने मोठा डब्बा भरून तूप वगैरे दिलं आहे. तर असं बरंच सामान जे आहे ते आणायचा प्रयत्न केला, पण कमीच आणलं गेलं ह्यावेळेस, कारण वेट पण कमी अलाऊ होतं, 25 kg अलाऊ होतं. आणि तेच आम्ही विचार केला की इथे मिळतं, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण ठीक आहे, कारण जर मी एक्स्ट्रा अजून वाढवलं असतं तर मला तिथे मग एअरपोर्टवर तसं पण चार्ज केलं असतं त्यांनी. तर एनिवेज कसंही केलं तर सारखंच आहे, तर एवढं हेवी आणल्यापेक्षा मग इथे घ्यायला परवडतं. म्हणून मग त्या दिवशी मला पोहे पण आणावे लागले एशियन शॉपमधून, नाही तर मी पोहे, मठ, साबुदाणा, शेंगदाणे असं बरंच सामान आणत असते. पण ह्यावर्षी तेवढं सामान खूप कमी आणलं त्या मानाने. तर आज आता वाजतात 10:30 वाजत आले ऑलमोस्ट. तर मी आता थोडीफार क्लिनिंग वगैरे करते घराची, कारण मी विचार करते की उद्या म्हणजे इन्व्हाइट केलं आहे मी ऑलरेडी माझ्या फ्रेंड्सला उद्यासाठी गणपती बाप्पाच्या आरतीला आणि दर्शनाला. तर त्यासाठी मला थोडंसं घर अजून क्लीन करून घ्यायचं आहे. आणि गणपती बाप्पासाठी लाडू बनवायचे आहेत बेसनाचे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण कृषाचं सुरू आहे केव्हाचं लड्डू लड्डू, तर तिला एवढं काही गोड आवडत नाही, फक्त तिला एवढं माहिती आहे गणपती बाप्पाला लड्डू आवडतात. तर मग मी लाडू करेल. तर तेव्हा पण मी तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करेल. तर अशी काही स्पेशल रेसिपी नाही आहे माझी. आई सासूबाई जसं बनवतात तसंच आईला विचारूनच करणार आहे, पण तुमच्यासोबत पण शेअर करेल. तर आता हे जे सामान मी दाखवलं तर ते मला भरायचं आहे. मेनली 3 पीठ आहेत ते डब्यात भरायचे. त्यासाठी आधी डबे वगैरे क्लीन करून घेते. आजचा छान ऊन पण आहे, बाहेर ठेवता येतील डबे. आणि मग ते सामान त्यामध्ये भरायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी. मी क्रिशाला नर्सरीमधून घरी घेऊन आली आणि मग आम्ही आरती केली गणपती बाप्पांची, कारण तिला घेऊन येईपर्यंत माझी कामच सुरू होती.
तर सगळे डबे वगैरे धुवून घेतलेत, कारण त्यामध्ये मग मला सगळं सामान भरायचं आहे. तर आता ऊन आहे बाहेर, तर विचार करते की सगळे डबे बाहेर ठेवून घेते, म्हणजे मग आम्ही जेवतोय तोपर्यंत छान ड्राय होतील. तर हे सगळे असे डबे इथे काही आहेत, एक धुवायचा राहिला आहे आणि बरंच खाली पण पसारा आहे अजून, तर ते पण क्लीन करायचं आहे. इथे काही डबे असे धुवून ठेवलेत. तर हे सगळे जे डबे आहेत ते मी आता ठेवते बाहेर, आणि त्यामध्ये मग हे सगळं बेसन पीठ, ढोकळ्याचं पीठ, त्यानंतर कढण्याचं पीठ वगैरे आहे, मसाले आहेत ते भरून घ्यायचे. चिली पावडर आणि टर्मरिक मी आधीच भरून घेतलं आहे. तर आता आधी डबे बाहेर ठेवते आणि लंच करतो आणि मग बोलते पुन्हा तुमच्याशी. छान ऊन पडलं आहे आज आणि हवा बिलकुल नाही आहे सुरू, त्यामुळे मी विचार केला की हे जे क्लॉथ स्टँड आहे आज रिकामच होतं. कपडे ड्राय झालेत ऑलरेडी, मी चेअरवर काढून ठेवलेत कपडे, तर त्यावरच ठेवूया. आधी मी विचार केला होता टेबलवर ठेवू, पण यावर ठेवायचं ट्राय केलं तर राहत आहेत हवा नसल्यामुळे. तर हे असं सगळे स्टीलचं आहे, एक प्लास्टिकचं आहे, असे 4-5 डबे होते जे खाली झाले होते, तर ते धुवून ठेवलेत. अजून गव्हाच्या पिठाचा एक डब्बा मला धुवायचा आहे मोठा. तर आधी हे ड्राय झाल्यावर याच्यातलं सामान भरून घेते, सगळं एकदम काढलं की मग ते सुचणार नाही, म्हणून मग आधी हे ड्राय झाले की मग तो मोठा डब्बा आहे गव्हाच्या पिठाचा, कारण पीठ पण आत्ताच मी आणलं आहे, तर तो रिकामा करून तो पण धुवायचा आहे. तर आता आम्ही जेवण करतो क्रिशा आणि मी, आणि तोपर्यंत हे व्यवस्थित ड्राय पण होतील आणि मग क्रिशाला झोपवेल थोड्या वेळ, तेव्हा मग सगळं सामान यामध्ये भरून घेईल. तर हे मधनं जे मी शेल्फ आणलं होतं प्लास्टिकच्या 3 टायरवाल्या, त्या पण आज विचार केला की लावून घेते, कारण हे असं बनलं आहे याचं. तर यामध्ये माझ्या मसाल्याच्या बरण्या आहेत आणि त्या पण मी आता जे आणले होते मसाल्याचे पदार्थ त्या भरून ठेवल्या आहेत. तर मी विचार करते की त्या अशा याच्यामध्ये ठेवते, म्हणजे एक अजून जी शेल्फ आहे ती रिकामी होईल या मसाल्याच्या पदार्थांची. आणि ही शेल्फ आता कुठे ठेवायची तो विचार करते. तर हे असे सगळे मसाल्याचे पदार्थ इथे ठेवून घेते. तर लवंग आहे, मिरे आहे, हे आपल्याला असं रोजच्या वापरात लागत नाही, म्हणजे जिरं आणि मोहरी आपण मसाल्याच्या डब्यात काढलं की ते ॲटलिस्ट एक आठवडा तरी जातं, आणि मसाल्याच्या भाज्या करतो तेव्हा मसाल्याचे पदार्थ लागतात. ओवा आणि दालचिनी, ओवा तर खूप कमी लागतो, आणि विलायची पण गोड पदार्थ काही केले तर, आणि कधी कधी मी चहात टाकते, पण जनरली आम्ही आल्याचा चहा पितो. तर हे असं अरेंज करायचा विचार माझा सुरू आहे. तर हे असं व्यवस्थित अरेंज करते, आणि अरेंज करणं झालं की मग मी तुम्हाला दाखवते. तर मी आवरत असतानाच आदर्श पण घरी आला, आणि मी त्याला काही फ्लॉवर्स सांगितले होते गणपती बाप्पांसाठी, तर त्याने घेऊन आला हे फ्लॉवर्स. तर मी विचार केला की हार वगैरे बनवूया. तर आमच्या इथे आहेत गुलाबाचे फुलं, ते मिक्स करून असा. तर आता म्हणजे मी आवरत होती, तर आवरता बराच वेळ झाला, एक काम दिसतच गेलं, त्यामुळे मग मला असं वाटलं होतं की लाडू पण करणं होतील, पण अजून काही डबे दिसले ते धुतले, आणि जे 3 टायरचं मी आणलं होतं त्यामध्ये असे मसाल्याचे डबे ठेवून ते ह्या साईडला ठेवलं इकडे या प्रकारे. आणि अजून इथलं आवरायचं आहे, कारण काही डबे मी अजून वॉशला म्हणजे ड्राय करण्यासाठी ठेवले वॉश करून, तर ते आवरायचे आहेत. इथे थोडीशी पोझिशन चेंज केली टी शुगरच्या डब्यांची, आणि इथे एक फ्रेम होती ती इकडे मागे लावली आहे, आणि त्यावर असं फ्लॉवर पॉट ठेवलं छोटंसं. तर थोडं अरेंजमेंट करण्यातच आत्ता 5:30 पावणे 6 होत आहेत. आता आदर्शला फ्रेश व्हायला लावते, आणि तोपर्यंत मग त्याच्यासाठी खाण्याचं काहीतरी करते. इव्हन चहा पण राहिला आहे माझा. तर मला असं वाटतं तर रात्रीच मला करावे लागतील लाडू. तर आता हे सगळं आवरून घेते, आणि काही छोटे छोटे डबे अजून दिसले मला, ते पण धुवायचे आहेत. तर हे सगळं करते आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी. तर सगळं क्लीन करता आणि छोटे छोटे अजून डबे दिसत गेले, तर ते स्वच्छ करून ट्राय केले आणि त्यामध्ये सामान भरत गेली. तर ते करता मला संध्याकाळचे 7 वाजले, आणि मग स्वयंपाक काय करायचा, तर मग मठ भिजवलेले होते, कारण काही भाज्या वगैरे करायच्या दुसऱ्या. येस क्रिशा, येस ही इज अपस्टेअर्स. तर मठ इझी म्हणजे आहेत करायला, भाज्या वगैरे कापायची गरज नाही आहे, आणि मठ कसे आदर्शला पण आवडतात, तर वेगळं काही करायची गरज नाही आहे. तर आता मठाचीच भाजीला मी फोडणी देत होती. तर मी इथे वाटण करून घेतलं आहे, कांदा खोबरं आणि टोमॅटो आणि कोथिंबीरीच्या काड्या घातल्या यामध्ये, आणि मठ शिजवून घेतलेत कुकरमध्ये. तर आता त्यालाच फोडणी देत होती. मग आता लाडवासाठी उशीरच झाला एनिवेज, तर मी विचार करते की आता सगळं आटपूनच घेते, आणि मग सगळं डिनर वगैरे आटोपलं की रात्री आरामात लाडू वगैरे करेल. आणि
उद्या माझ्या फ्रेंड्सला मी बोलवलं आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी. तर त्यांच्यासाठी पण काहीतरी स्नॅक्स बनवायचं आहे, तर त्याचं पण आत्ताच मला रात्री प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. तर हे सगळं करायचं आहे. तर आधी मी आता हे मठ्ठा ज्यूसवर फोडणी देते आणि हे झालं की गणपती बाप्पांच्या आरती पण करायची आणि आरती झाली की डिनर. आणि आता इथे तेल पण तापलं आहे आणि हा जो वाटण आहे हे यामध्ये घालते आणि हे झालं की सगळं डिनर प्रिपेअर झालं की मग आधी आरती करून घेतो आणि मग मी बोलते पुन्हा. आधी आता आरती करून घेतो आणि मग डिनर करायचं. डिनर रेडी आहे. आदर्श दादा येतो का आरतीला? कॉल जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती भवामी सहितं नमामि. मंदारमाला कपालमाये कपालमाला शुद्धी करून झाली आणि आता क्रिशा वाटते प्रसाद सगळ्यांना. गुड गर्ल. माय टर्न. थँक्यू. आमचं 9 वाजता डिनर आटोपलं आणि लगेचच मी डिशवॉशरला भांडे लावले आज आणि याची तयारी करून घेतली. लाडवाची तर करायचीच होती पण माझ्या फ्रेंडचा मेसेज आला ती उद्या येणार आहे. तर तिने मला रिक्वेस्ट केली की तिला मोदक खायचे आहेत कारण तिने माझा व्हिडिओ बघितला. तर ती म्हटली की मोदक मला खायचे आहेत तर प्लीज करशील. म्हणून मग मी आधी मोदकाचं भिजवून घेतलं. जसं आधी म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं होतं सेम त्याप्रमाणेच रवा आणि मैद्याचे हे भिजवून घेतले इथे आणि सारण पण बनवून घेतलंय. तर तेच मी आता करत होती आणि ते करता करता 9:30 झाले आणि हे सारण खोबर किस आणि पिठी साखरेचं सारण बनवून घेतलंय. तर हे झालं या कढईत बनवून झालं आणि आता सेम कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलंय आणि इथे आता किती वाटीचं करायचं अजून मी अंदाज घेतला नाहीये. किती वाटी बेसनाचं लाडू करायचे आहेत ते. तर आता मी थोडं यामध्ये बेसन घालते आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे हे जे आहे हे खूप वेळ आपल्याला छान भाजावं लागतं बेसन. तर तेच खूप महत्त्वाचं आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर आता सध्या मी 2 वाट्या टाकलंय बेसन. तर मला वाटतं 2 वाट्या भरपूर होईल कारण त्यामध्ये 2 वाट्या साखर पण जाते. 2 वाटीला थोडीशी कमी. तर होतील बरेच लाडू याच्यात. तर 2 वाटीचंच करते कारण मी अशा प्रकारचे लाडू जे आहे ते पहिल्यांदाच करते. त्यामुळे पहिल्यांदा जे पण आपण करतो आधी थोड्या प्रमाणात करून पाहिलं तर चांगलं आहे. म्हणजे चांगलं झालं तर छानच आहे. पण जर बिघडलं तर मग आपल्याला म्हणजे जास्त वाया जात नाही. तर होतील बरेच यामध्ये कारण 2 वाट्या बेसन आणि याच्यामध्ये 2 वाट्या साखर पण पडेल. तर हे खूप छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये जोपर्यंत ते बेसन जे आहे ते थोडंसं ओलसर होत नाही तोपर्यंत तूप टाकत राहायचं आहे. तर आता हे सध्या ड्राय झालं आहे. त्याला तूप कमी पडलं तर मी अजून टाकते कारण बेसन जे आहे ते तूप ओढून घेतं. तर यामध्ये मी थोडं तूप घालून असं छान भाजून घेते. तर हे मला भाजायला जवळपास 15 ते 20 मिनटं लागतील. छान खरपूस बेसन भाजलं तर लाडू पण छान होतील. तर यामध्ये मी अजून तूप घालून घेते. तर आधी मी घरचं तूप घातलं होतं यामध्ये सुरुवातीला पण याला तर तूप भरपूर लागेल. तर हे जे आहे बाहेरून आणलेलं तूप आहे ते घालते. आणि हे छान असं परतवत राहायचं आहे आणि बघायचं की किती अजून आपल्याला तूप लागणार आहे. तोपर्यंत ते थोडंसं ओलसर राहत नाही बेसन. लाडू वळल्या गेले पाहिजे या पद्धतीने. तेवढं प्रमाणात आपल्याला लागेल तूप. तर मी गाळून घ्यायला हवं होतं बेसन पण मी असंच घातलं. लक्षात राहिलं नाही घाई. तर गाळून घ्यायला पाहिजे. तर ह्या अशा गाठी ज्या आहेत ह्या मोडत राहाव्या लागतील आता. तर अशा प्रकारे मी छान भाजून घेते. मला हे करता 15-20 मिनटं तरी लागतील. आणि याच्यानंतर मला मोदक पण करायचे. मोदकची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे.
आणि लाडवाचं तर मेन आहे भाजण्यावर. हे भाजणं झालं की थोडं कोमट असतानाच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर मी फक्त वेलची पूडच घालणार आहे. ड्रायफ्रूट्स एवढं जसं म्हटलं आम्हाला प्लेनच असं मोदक पण प्लेन आवडतात. हे यामध्ये पण असं खूप काही आवडत नाही. नाहीतर आपण मनुके नंतर काजू, बदाम, पिस्ता वगैरे घालू शकतो. पण मी फक्त वेलची पूड घालणार आहे. तर ते सगळं मी दाखवेलच. पण आता सध्या महत्त्वाचं आहे बेसन भाजणं आणि ते व्यवस्थित भाजलं गेलं की मग मी तुम्हाला दाखवेल की या पद्धतीने किंवा इथपर्यंत आपल्याला बेसन भाजायचं आहे. आता हे एवढं भाजून झालं आहे आणि याला आता तूप एवढं बरोबर झालं आहे कारण ओलसर झालं आहे थोडंसं बेसन. तर बरंच तूप टाकावं लागलं मला त्यानंतर. पण जवळपास 5 ते 6 टेबलस्पून, म्हणजे आपला पोह्यांचा जो स्पून असतो हा 5 ते 6 टेबलस्पून मला टाकावं लागलं. आणि अजून थोडंसं भाजून घेते. तसं छान फ्लेवर यायला लागला आहे बेसनाचा भाजल्याचा. म्हणजे चमचा चिटकून राहतं हे पण असं काढून व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे सतत हलवावं लागतं. हे सोडून दुसरं काम करता येत नाही कारण मग बेसन लागतं. तर हेच मी हलवते. नाही तर विचार केला होता की मोदक पण सोबत लाटून घेऊया, पण ते पॉसिबल नाही आहे. एका वेळेस एकच काम व्यवस्थित होऊ शकतं. तर हे ऑलमोस्ट होत आलं आहे. तरी मी अजून 5 मिनिट अजून भाजून घेते याला आणि मग दाखवते तुम्हाला नेक्स्ट स्टेप. तर इथे आता मी गॅस बंद केला आहे आणि बेसन छान भाजून झालं आहे. कमी गॅसवरच भाजायचं बेसन. आणि आता हे जी नवीन परात आणली आहे याचा श्री गणेशा गोड पदार्थ मीच करते. तर ही परात मी छान धुवून घेतली, ड्राय केली आणि यामध्ये आता हे लाडू आपण वळून घेऊया. तर हे जे मिश्रण आहे हे थोडं कोमट झाल्यावर यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे आणि वेलची पूड. तर वेलची पूड पण मी करून ठेवली आहे. तर ही इथे वेलची पूड आहे आणि पिठी साखर पण मी मिक्सरमधून काढून घेतली आहे. तर हे थोडंसं थंड होऊ देते आणि मग यामध्ये ते मिक्स करते. इथे तसं वातावरण थंड आहे त्यामुळे लवकर थंड होतं आणि प्रमाण पण कमी आहे तर लवकर थंड होईल. तर हे असा कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि सुगंध पण आला पाहिजे असा बेसनाचा भाजल्यानंतर. तर हे स्प्रेड केल्यामुळे काय होईल की हे लवकर थंड होईल. तर 2 कप मी बेसन घेतलं होतं. तर त्याला जवळपास सेम प्रमाणातच जर साखर घेतली तर थोडं गोड होईल असं वाटतंय. तर थोडी कमी घेते मी. तर आधी एवढी वाटी टाकून घेते. 1 वाटी आणि अजून 1 वाटीला थोडी कमीच टाकली आणि अजून थोडी अर्धी वाटी टाकून घेते. कारण खूप जास्त गोड आम्हाला पण आवडत नाही घरी. हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मला वाटतं तेवढं कोमट झालं असेल तर हात लावता येईल एवढं. थोडं गरम आहे. आणि यामध्ये ही जी वेलची पूड आहे ही पण घालून घेते. आता हे छान सगळं व्यवस्थित पिठी साखर, बेसन आणि वेलची पूड आधी मिक्स करून घेऊया. तर हे बनवल्यानंतर मला असं वाटलं की लाडू वळले जात होते पण असे होत नव्हते छान सॉफ्ट वगैरे.
तर मी काय केलं की अजून थोडंसं तूप कढईमध्ये मेल्ट केलं आणि एकदम थोडंसंच मला टाकावं लागलं, अगदी 1 टेबलस्पूनच टाकावं लागलं, तर तेवढंच कमी पडलं होतं. तर हे टाकल्यानंतर आता इतके छान वळले जात आहेत लाडू एकदम इझिली, म्हणजे आपण नंतर पण ॲडजस्ट करू शकतो प्रमाण. आणि साईज मी छोटीच ठेवते. तर हे अशा पद्धतीने तर अशा प्रकारे सगळे लाडू करून घेते. त्याची जरा साईज मोठीच झाली, अजून छोटे यापेक्षा पण छोटे करून घेते. तर आमच्याकडे यांना खूप आवडतात बेसनाचे लाडू. तर जे पुऱ्या तळून वगैरे करतात ते लाडू यांना आवडतात. आज पुऱ्यांचेच करणार होती, पण मग मी अशीच रेसिपी बघत होती दुपारी, तर मग मला ही जास्त चांगली वाटली. तर मी म्हटलं अशा प्रकारे करून पाहूया. तर होप असे पण त्यांना आवडतील. तर मग नेक्स्ट टाईमपासून असेच करत जाईल. आता दिवाळीला वगैरे पण करावेच लागतात लाडू, तर असे जर चांगले झाले तर असे पण मग छान वाटतात. कारण फक्त भाजण्यावरच डिपेंड आहे, बाकी तर लवकर वळल्या जातात असे. तर अजून 7 ते 8 लाडू होतील यामध्ये, आणि पूर्ण लाडू झाले की मग मी बोलते तुमच्या. तर अशा प्रकारे माझे लाडू बनवून झालेत आणि 2 वाटी बेसन आणि पावणे 2 वाटी पिठी साखर यामध्ये जवळपास 14 लाडू झालेत. आणि मी थोड्या छोट्या शेपमध्ये केलेत, त्यामुळे जास्त झालेत. आणि हे असं बनाना शेपमध्ये माझ्याकडे नैवेद्याचं ताट होतं, जे महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या आरतीसाठी वापरतात. तर यामध्ये मी काढून घेतलेत सध्या. तर खूप मस्त दिसत आहेत. आणि एक गणपती बाप्पासाठी मी काढून ठेवला आहे लाडू, आणि तो काढल्यानंतर मग मी यांना टेस्टसाठी दिला. कारण यांना जसा सुगंध आला, हे लिव्हिंग रूममध्ये होते, तर हे आले, यांना म्हटलं रेडीच आहेत लाडू. तर मग मी यांना दिला, कारण त्यांना खूप आवडतात. तर ते म्हटले की एकदम छान झालेत, आणि साखरेचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालं आहे. तर खूप छान वाटलं. तर आता पुढच्या वेळेस करायला काही हरकत नाही आहे. तर आता हे तर झालं आहे, आणि हे करता करताच मला आता 10 सव्वा 10 होत आहेत. तर हे मोदक करायचे आहेत, आणि त्या दिवशी मला जवळपास 1.5 पावणे 2 तास लागला मोदक करायला. त्या दिवशी मी जास्त पण केले होते. ह्यावेळेस मला 11च करायचे आहेत, पण तरी 1 तास तरी लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतातून मी काय काय सामान आणलं ते दाखवलं. बरंच डेकोरेशनचं सामान आमचं लावणं झालं आहे, आणि ते दाखवता विचार केला की डबे वगैरे वॉश करून ड्राय करून भरून पण घेऊया. तर ते पण काम झालं, आणि ते करता करता संध्याकाळचे 7 मला वाजले होते. तर हे म्हणून मग आता बेसनाच्या लाडूला पण लेट झालं. तर असं काही प्लॅन नव्हतं की एवढं सगळं आपण आवरत बसू, पण एक एक डबे निघत गेले, तर मी क्लीन करत गेली आणि मग त्यामध्ये सामान भरत गेली. तर फायनली किचन एकदम क्लीन झालं आहे. आता दिवाळीच्या वेळेसच क्लीन करावं लागेल. तर ते सगळं झालं, आणि मग संध्याकाळी काय करायचं डिनरला, मग हे होतंच. मटकी मी भिजू घातलेलीच होती, त्याला छान कोंब आले होते. तर मटकीची उसळ मी एक रेसिपी पाहून केली लग्नातल्या पद्धतीत, जी मटकीची भाजी असते त्याप्रमाणे गोडा मसाला वापरून. तर खूप छान झाली, ती पण यांना खूप आवडली. आणि मुलांचे पण जेवणं झाले, ते आता दोघंही खेळत आहेत. ते झोपायची वाट पाहत आहेत, कारण आता खूप उशीर झाला आहे. 10 वाजता आम्ही वरती जात असतो झोपण्यासाठी, पण आता मला हे आवरता वेळ होईल, कारण मला मोदक पण आत्ताच करून घ्यायचे, कारण मी 11 वाजता उद्या सगळ्यांना बोलवलं आहे आरतीसाठी. तर सकाळी टिफिनची धावपळ राहील, त्यानंतर मी किशाला ड्रॉप करून येताच मला 9:30 होतात. तर तयारी पण करावी लागेल. तर मी विचार करते की आताच मोदक पण करून घेते, आणि त्यांच्यासाठी जे काही मला बनवायचं स्नॅक्स, तर त्याचं पण मी डाळ भिजू घातली, तर ती पण मला मिक्सरमधनं काढायची आहे. तर ते काय असणार आहे ते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर खूप उशीर झाला आहे, तर ऑफकोर्स आता मला व्हिडिओ एंड करावा लागणार आहे. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. बाय.